नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12 मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 8 बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन पाहणार आहोत. येणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. हा टोटल ऑप्शन सहित आपल्याला 5 मार्क्ससाठी विचारला जातो. बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन हा अतिशय सिंपल चॅप्टर आहे. यामध्ये ठराविक फॉर्म्युले जर तुम्ही लर्न केले तर तुम्हाला याचे ऑप्शन सहित मार्क मिळू शकतात. हा टोटल 5 मार्क्ससाठी विचारला जातो. एक MCQज राहतो आणि एक 3 मार्कचा क्वेश्चन बऱ्यापैकी यावरती विचारला जातो. तर आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन पासून स्टार्ट करत आहोत. तर चला मग बघूयात ह्या बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशनमध्ये कोणत्या टाईपचे एक्झाम्पल राहतात, कोणत्या टाईपचे फॉर्म्युले, ते कसे यूज करायचे, जास्तीत जास्त म्हणजेच आउट ऑफ मार्क कसे मिळवता येतील ते आपण पाहणार आहे. पार्ट सेकंड मधला बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन पहा. आता हा बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन आहे. आता बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन साधारणतः 3-4 टाईपचे एक्झाम्पल विचारले जातात. त्याच्यातला एक फर्स्ट टाईप आपण पाहणार आहे. या फर्स्ट टाईप मध्ये कोणत्या टाईपचे फॉर्म्युले आपण यूज करणार आहे आणि किती फॉर्म्युले, एक साधारणतः 1-2-3 फॉर्म्युले ते अगोदर आपण रिकॉल करूया आणि नंतर मग आपण एक्झाम्पल पाहणार आहे. या चॅप्टर मध्ये तुम्हाला नक्कीच 5 मार्क्स मिळणार आहे. पहा टाईप नंबर फर्स्ट, X follows binomial distribution NP. आपण हे नोटेशन या चॅप्टर मध्ये पाहत असतो. आता ह्या नोटेशनचा अर्थ काय, जो X आहे हा एक रॅन्डम व्हेरिएबल आहे आणि हे BNP हे बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन फॉलो करतो असं त्याचा अर्थ आहे. मग जर असं नोटेशन असेल तर त्यामध्ये n जी स्टार्टिंगला व्हॅल्यू आहे ती n ची व्हॅल्यू राहते आणि जी सेकंड व्हॅल्यू आहे ती कोणती व्हॅल्यू राहणार आहे, p व्हॅल्यू राहणार आहे. p म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. मीन फाइंड आउट करायचा, पण कोणाचा मीन फाइंड आउट करायचा, बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशनचा. त्यासाठी फॉर्म्युला काय, n इंटू पी. म्हणजे n ची व्हॅल्यू गिवन असेल, p ची व्हॅल्यू गिवन असेल तर तुम्हाला मीन फाइंड आउट करता येईल बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन मध्ये. मीन फाइंड आउट केल्यानंतर व्हेरियन्स ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन NPQ. व्हेरियन्सचा काय फॉर्म्युला आहे, व्हेरियन्स इज इक्वल टू NPQ. हा एक आपण फॉर्म्युला पाहणार आहे. आणि स्टँडर्ड डेव्हिएशन साठी रूट ऑफ NPQ किंवा रूट ऑफ व्हेरियन्स. हे साधारणतः 3 फॉर्म्युले अगोदर आपण पाहणार आहे. यावरचे एक्झाम्पल. अजून एक फॉर्म्युला यामध्ये यूज केला जातो, थर्ड नंबर, जो बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशनचा आहे. बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशनचा फॉर्म्युला राहतो बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन इज, आपण प्रोबॅबिलिटी फंक्शन पाहणार आहे, म्हणजे फॉर्म्युला पाहणार आहे. बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन दॅट इज P ऑफ x इज इक्वल टू NCX P रेज टू x Q रेज टू N मायनस x. ओके, यामध्ये वेअर n म्हणजे नंबर ऑफ ट्रायल्स, P means probability of success in a single trial, and Q that is probability of failure in a single trial. पहा, एक 3-4 फॉर्म्युले फक्त. आता यावरले एक्झाम्पल पाहूयात. मीन n इंटू पी, व्हेरियन्स NPQ, स्टँडर्ड डेव्हिएशन, रूट ऑफ व्हेरियन्स म्हणजे रूट ऑफ NPQ. बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशनचा फॉर्म्युला, बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन मीन्स प्रोबॅबिलिटी फंक्शन ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन दॅट इज P ऑफ x इज इक्वल टू x NCX P रेज टू x Q रेज टू N मायनस x. यामध्ये n म्हणजे राहतं नंबर ऑफ ट्रायल्स, P म्हणजे राहतो प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इन अ सिंगल ट्रायल अँड Q दॅट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर इन अ सिंगल ट्रायल. ठीक आहे. मीन साठी काय यूज केला जातो, E ऑफ x हे नोटेशन यूज केलं जातं. व्हेरियन्स साठी VAR ऑफ x यूज केला जातो. हा पहा एक्झाम्पल नंबर 1. सुरुवातीला आपल्याला गिवन इन्फॉर्मेशन दिलेली ती लिहून घेऊया. गिवन X follows binomial distribution n is equal to 10 P. नंतर E of x is equal to 8,
पी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. तर यामध्ये एन ची व्हॅल्यू गिवन आहे. हियर एन इज इक्वल टू 10 गिवन आहे. ई ऑफ एक्स इज इक्वल टू 8 गिवन आहे. फाइंड आउट पी फाइंड आउट करायचा आहे. मग सुरुवातीला फॉर्म्युला यूज करूया ई ऑफ एक्सचा. ई ऑफ एक्स म्हणजे मीन राहतो. मग युझिंग मीन इज इक्वल टू ई ऑफ एक्स इज इक्वल टू एन इंटू पी. हा ई ऑफ एक्स साठी फॉर्म्युला आहे. ई ऑफ एक्स ची व्हॅल्यू गिवन आहे 8 इज इक्वल टू एन, एन ची व्हॅल्यू 10 आहे इंटू पी ॲज इट इज. याला जर मी सिम्प्लिफाय केलं हा येतो 8/10 इज इक्वल टू पी. याला 2 ने जर मी डिवाइड केलं तर पी ची व्हॅल्यू येते 4/5. ही पी ची व्हॅल्यू किती झाली 4/5. पहा अतिशय सिंपल टाईप आहे. यामध्ये हा जर क्वेश्चन आपल्याला विचारला तर हा 1 मार्क किंवा 2 मार्क साठी विचारला जातो. यामध्ये आपल्याला गिवन होतं एन ची व्हॅल्यू 10, ई ऑफ एक्स इज इक्वल टू 8 आणि पी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. यासाठी आपण एक सिंपल फॉर्म्युला यूज केला ई ऑफ एक्स इज इक्वल टू एन पी. यामध्ये पर्टिक्युलर व्हॅल्यू पुट करा. ई ऑफ एक्स 8 आहे, एन ची व्हॅल्यू 10 आहे, पी फाइंड आउट करायचं आहे. पी साठी रिअरेंज करा आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर येते आपलं 4/5. नाउ दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन. हा झाला फर्स्ट टाइप मधला फर्स्ट प्रॉब्लेम. सेकंड एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल नंबर सेकंड. यामध्ये पण अगोदर सुरुवातीला गिवन इन्फॉर्मेशन लिहूया. गिवन एक्स फॉलोज बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन एन पी. एन ची व्हॅल्यू गिवन आहे एन इज इक्वल टू 20. ई ऑफ एक्स गिवन आहे ई ऑफ एक्स इज इक्वल टू 10. आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. फाइंड आउट काय हियर फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी, फाइंड द व्हॅल्यू ऑफ व्हेरियन्स अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन. सुरुवातीला एक फॉर्म्युला यूज करणार. कोणता फॉर्म्युला यूज करता येईल आपल्याला ई ऑफ एक्स चा फॉर्म्युला यूज करूया. ई ऑफ एक्स म्हणजे मीन गिवन आहे. मीन साठी काय फॉर्म्युला राहतो हियर युजिंग मीन इज इक्वल टू ई ऑफ एक्स इज इक्वल टू एन इंटू पी. यामध्ये ई ऑफ एक्स ची व्हॅल्यू 10 गिवन आहे, एन ची व्हॅल्यू 20 आहे आणि पी ॲज इट इज आहे. यावरून पी ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार 10/20 इज इक्वल टू पी. देअरफॉर पी इज इक्वल टू 1/2. ही पी ची व्हॅल्यू येते 1/2. आपला फर्स्ट पार्ट फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी. पी इज इक्वल टू 1/2. आता जर व्हेरियन्स किंवा स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला एन, पी आणि क्यू ची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागणार आहे. मग त्यासाठी अगोदर आपण पी वरून क्यू ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. पी प्लस क्यू इज इक्वल टू हा 1 येतो. मग बाय युजिंग नेक्स्ट फॉर्म्युला हियर अगेन युजिंग पी प्लस क्यू इज इक्वल टू 1. हा फॉर्म्युला यूज करून आपण क्यू ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. हियर पी इज इक्वल टू 1/2 प्लस क्यू इज इक्वल टू 1. याला क्यू साठी रिअरेंज करूया. देअरफॉर क्यू इज इक्वल टू हियर 1 मायनस हाफ. 1 मायनस हाफ मीन्स हियर दॅट इज इक्वल्स टू क्यू इज इक्वल टू 1/2. म्हणजे यामध्ये क्यू ची व्हॅल्यू येते 1/2. पी ची व्हॅल्यू 1/2 आहे. देअरफॉर क्यू ऑल्सो 1/2. पी फाइंड आउट केला आहे, क्यू फाइंड आउट केलेला आहे, एन ची व्हॅल्यू गिवन आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे व्हेरियन्स. व्हेरियन्स ऑफ एक्स मीन्स हियर युजिंग नेक्स्ट फॉर्म्युला अगेन फॉर्म्युला व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू एन पी क्यू. हा सिंपल फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. एन ची व्हॅल्यू पुट करा, पी ची व्हॅल्यू पुट करा आणि क्यू ची व्हॅल्यू पुट करा. देअरफॉर व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू एन. एन इज इक्वल टू 20 आहे. पी ची व्हॅल्यू 1/2 आहे. क्यू ची व्हॅल्यू पण 1/2 आहे. याला जर मी सिम्प्लिफाय केलं या 2 ने या 20 ला डिवाइड केलं तर 10 येतो. परत या 2 ने ला डिवाइड केलं तर 5 येतो. म्हणजे व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू 5. व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू 5 किंवा सिंपल 2 इंटू 2 4, 4 इंटू 5 दॅट इज द 20. कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या मेथडनी करू शकता. फायनल आन्सर करेक्ट पाहिजे. यामध्ये व्हेरियन्स येतो 5. आता व्हेरियन्स फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे स्टँडर्ड डेव्हिएशन. परत एक फॉर्म्युला यूज करायचा आहे युजिंग स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स इज इक्वल टू रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स. हा सिंपल फॉर्म्युला आहे. हा सिंपल फॉर्म्युला यूज करायचा आहे. पहा तुम्हाला मी एकदम स्टार्टिंगला जे फॉर्म्युले दिलेले एक 3-4 फॉर्म्युले दिलेले तेच फॉर्म्युले आपण परत यूज करणार आहे आणि त्याच टाईपची कॅल्क्युलेशन परत येणार आहे.
मग यामध्ये स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स इज इक्वल टू रूट ऑफ, इथे व्हेरियन्सची व्हॅल्यू 5 येते, म्हणजे इथे रूट ऑफ 5 येणार आहे. नाउ दिस इज द रिक्वायर्ड स्टँडर्ड डेव्हिएशन. आता यामध्ये आपल्याला 3 सब क्वेश्चन विचारले होते. म्हणजे सुरुवातीला विचारलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी, फाइंड द व्हॅल्यू ऑफ व्हेरियन्स आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन. अशा प्रकारे आपण पी असेल, क्यू असेल, एन असेल, मीन असेल, स्टँडर्ड डेव्हिएशन असेल, व्हेरियन्स असेल, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा, तर या मेथडने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. साधारणतः हा क्वेश्चन तुम्हाला 2 किंवा 3 मार्कला विचारला जातो. हा आपण एक्झाम्पल नंबर 2 घेतलेले. आता यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल 3 पाहूया. यामध्ये पण साधारणतः तेच नोटेशन वापरलेले. सुरुवातीला गिवन इन्फॉर्मेशन लिहून घेऊया. गिवन एक्स फॉलोज बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन NP. या नोटेशनचा अर्थ राहतो जे काही रॅन्डम व्हेरिएबल एक्स आहे तो बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन फॉलो करतोय. म्हणजे आपल्याला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन रिलेटेड फॉर्म्युले यूज करायचे. नंतर ई ऑफ एक्स व्हॅल्यू गिवन आहे. ई ऑफ एक्स म्हणजे मीन आहे, दॅट इज द 12. आता यामध्ये व्हेरियन्स पण गिवन आहे, व्हेरियन्स आणि व्हेरियन्स इज इक्वल टू 4 आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एन करायची आपल्याला. एन ची व्हॅल्यू काय फाइंड आउट करायची. म्हणजे अगोदर सुरुवातीला गिवन डेटा लिहित चला. गिवन डेटा लिहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल कोणते फॉर्म्युले यूज करायचे, कोणत्या व्हॅल्यू गिवन आहे आणि कोणत्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. साधारणतः फर्स्ट हा गिवन इन्फॉर्मेशनचा पॉइंट राहणार. सेकंड, आता यामध्ये व्हेरियन्स पण गिवन आहे आणि मीन पण गिवन आहे. जर अशा केसमध्ये जर व्हेरियन्स पण गिवन असेल आणि मीन पण गिवन असेल तर यावरून आपल्याला डायरेक्ट क्यू ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. क्यू फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला पी फाइंड आउट करता येणार आहे, कारण पी प्लस क्यू ची व्हॅल्यू ही 1 येते. व्हेरियन्स गिवन असेल, मीन गिवन असेल तर अशा केसमध्ये अगोदर सुरुवातीला क्यू फाइंड आउट करायचा. ह्या दोघांचा रेशो यूज केला तर आपल्याला क्यू येणार आहे. साधारणतः इथं पी आणि क्यू ची व्हॅल्यू गिवन नाहीये, मग आपण अगोदर क्यू ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार, क्यू वरून पी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. पी क्यू आल्यानंतर आपण एन फाइंड आउट करू शकतो. मग इथं व्हेरियन्स गिवन आहे, मग यामध्ये म्हणणार मी कन्सिडर व्हेरियन्स ऑफ एक्स डिवायडेड बाय मीन ऑफ एक्स, दॅट इज द ई ऑफ एक्स. जर ह्या 2 व्हॅल्यू गिवन असेल तर त्या दोघांचा रेशो यूज करा. हा रेशो व्हेरियन्स साठी फॉर्म्युला राहतो NPQ, मीन साठी फॉर्म्युला राहतो N इंटू पी. जर मी हा रेशो सिम्प्लिफाय केला तर NP काय होणार आहे, कॅन्सल होतो. यामध्ये जर मी NP कॅन्सल केला तर काय राहणार आहे, यामध्ये क्यू शिल्लक राहतो आणि यामध्ये व्हॅल्यू पुट करा. आता व्हेरियन्स ऑफ एक्स ची व्हॅल्यू 4 आहे, ई ऑफ एक्स ची व्हॅल्यू 12 आहे. याला जर मी परत सिम्प्लिफाय केलं तर 4 इंटू 1 4 इंटू 3 म्हणजे क्यू ची व्हॅल्यू येते 1/3. पहा क्यू आलाय. आता क्यू वरून आपण पी फाइंड आउट करू शकतो. या दोघांची ऍडिशन ही 1 राहते, म्हणजे परत फॉर्म्युला यूज करणार युझिंग. पहा तेच फॉर्म्युले आपण परत यूज करतोय. युझिंग पी प्लस क्यू इज इक्वल टू 1. पी प्लस क्यू इज इक्वल टू 1. जर पी प्लस क्यू हा जर 1 असेल तर यामध्ये क्यू ची व्हॅल्यू गिवन आहे, मग पी प्लस 1/3 इज इक्वल टू 1 येईल. परत याला मी थोडं सिम्प्लिफाय केलं तर पी इज इक्वल टू 1 मायनस 1/3 येतो. परत याला मी क्रॉस मल्टिप्लाय करून सिम्प्लिफाय करणार. पी इज इक्वल टू 3 मायनस 1 2/3 म्हणजे पी ची व्हॅल्यू येते 2/3. विचारलंय काय आपल्याला एन ची व्हॅल्यू. अगोदर इथे मी क्यू फाइंड आउट केला, क्यू वरून पी फाइंड आउट केलाय. आता आपल्याला एन फाइंड आउट करायचा आहे. एन साठी फॉर्म्युला यूज करायचा ई ऑफ एक्स. लास्ट फॉर्म्युला यामध्ये यूज करायचा आहे आपल्याला युझिंग मीन ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन दॅट इज ई ऑफ एक्स इज इक्वल टू एन इंटू पी. तर यामध्ये ई ऑफ एक्स गिवन आहे. यामध्ये काय गिवन आहे आपल्याला, ई ऑफ एक्स गिवन आहे. ई ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती आहे, 12 आहे. एन फाइंड आउट करायचा आहे, पी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग इथं पी ची व्हॅल्यू येते 2/3. जर मी इथं 2/3 पुट केला, नंतर मी याला सिम्प्लिफाय करतो. हा 12 ॲज इट इज, हा 3 मल्टिप्लाय होईल आणि हा 2 डिवाइड होतो, इज इक्वल टू एन येईल. परत त्याला 2 ने डिवाइड करता येईल. 2 इंटू 1 2 इंटू 6 म्हणजे आहे तो 6 इंटू 3 दॅट इज एन. मीन्स हिअर एन इज इक्वल टू 18 म्हणजे आपली रिक्वायर्ड एन ची व्हॅल्यू येते 18 येते. अतिशय सिंपल आहे. जर या टाईपमध्ये जर आपल्याला क्वेश्चन दिलेला असेल तर या टाईपचे जे काही एक्झाम्पल आहे ते सगळे या मेथडनी सॉल्व्ह होतात. म्हणजे एन असेल, पी असेल, क्यू असेल,
ई ऑफ एक्स असेल, व्हेरियन्स असेल, स्टँडर्ड डेव्हिएशन असेल, साधारणतः हे 2 मार्कला विचारले जातात, 2 किंवा 3 मार्कला विचारले जातात, कधी कधी 1 मार्कला पण विचारला जातो. याच्यामधलं एकच व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल, सिंपल असेल तर 1 मार्कला विचारला जातो, नसेल तर जास्त 2 मार्क आणि 3 मार्कचेच क्वेश्चन या बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन वरती विचारले जातात. 3 एक्झाम्पल बघितले, अतिशय सिंपल होते. आता नेक्स्ट एक्झाम्पल 4 नंबर. Mean and variance of binomial distribution 18 and 12 respectively and then find the value of n. म्हणजे आपल्याला मीन गिवन आहे, व्हेरियन्स गिवन आहे, n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. अगोदरचा जो प्रॉब्लेम आहे सेम तसंच आहे पहा, यामध्ये पण आपल्याला मीन गिवन होता, व्हेरियन्स गिवन होता, n ची व्हॅल्यू विचारली होती. हा नोटेशन फॉर्म मध्ये होता. मग आपण सेम प्रोसेस यूज करणार आहे. यामध्ये पण आपल्याला मीन आणि व्हेरियन्स गिवन आहे. यामध्ये गिवन इन्फॉर्मेशन मीन मीन्स ई ऑफ एक्स इज इक्वल टू दॅट इज 18. फर्स्ट व्हॅल्यू ही मीनची आहे, सेकंड व्हॅल्यू ही व्हेरियन्स आहे. व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू 12 ही सेकंड व्हॅल्यू व्हेरियन्सची. आपल्याला फाइंड आउट करायची एन ची व्हॅल्यू, एन इज इक्वल टू फाइंड आउट करायची. ही झाली फर्स्ट स्टेप, गिवन इन्फॉर्मेशन. सेकंड स्टेप मध्ये जर आपल्याला व्हेरियन्स आणि मीन गिवन असेल तर आपण रेशो कन्सिडर करणार. काय रेशो कन्सिडर करायचा? हियर कन्सिडर व्हेरियन्स ऑफ एक्स डिवायडेड बाय मीन ऑफ एक्स दॅट इज ई ऑफ एक्स इज इक्वल टू व्हेरियन्स साठी फॉर्म्युला एन पी क्यू, ई ऑफ एक्स साठी फॉर्म्युला एन इंटू पी. यामध्ये एन पी कॅन्सल होऊन जातो, तुम्ही डायरेक्ट क्यू इज इक्वल टू घेतलं तरी चालेल, दॅट इज क्यू इज इक्वल टू है ना, यामध्ये क्यू शिल्लक राहणार आहे. व्हेरियन्स गिवन आहे दॅट इज द 12, ई ऑफ एक्स गिवन आहे दॅट इज द 18. परत मी याला जर मी 6 ने डिवाइड केलं तर 6 इंटू 2 6 इंटू 3 दॅट इज क्यू, मीन्स क्यू इज इक्वल टू 2/3. क्यू ची व्हॅल्यू येते 2/3, परंतु आपल्याला विचारलेली आहे एन ची व्हॅल्यू. मग एन साठी परत आपण फॉर्म्युला यूज करणार. नाउ नेक्स्ट युजिंग क्यू ची व्हॅल्यू 2/3 इज इक्वल टू क्यू. आता पी फाइंड आउट करूया. हियर पी प्लस क्यू इज इक्वल टू 1. परत यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. क्यू ची व्हॅल्यू 2/3, पी प्लस 2/3 इज इक्वल टू 1. देअरफॉर पी इज इक्वल टू 1 मायनस 2/3. देअरफॉर पी इज इक्वल टू 3 मायनस 2 दॅट इज 1/3. ही येते पी ची व्हॅल्यू. स्टार्टिंगला क्यू ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, नंतर पी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता आपल्याला एन फाइंड आउट करायचं आहे. एन साठी अगेन फॉर्म्युला हियर युजिंग मीन इज इक्वल टू दॅट इज ई ऑफ एक्स. ई ऑफ एक्स इज इक्वल टू एन इंटू पी. हा मीनचा फॉर्म्युला आहे. आता या मीनच्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करा, एन फाइंड आउट होईल. मग ई ऑफ एक्स दॅट इज द 18. एन ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. पी ची व्हॅल्यू गिवन आहे 1/3. हा 3 याला मल्टिप्लाय होईल म्हणजे 18 इंटू 3 इज इक्वल टू n. Now therefore n is equal to 54. Now n is equal to 54. अशा प्रकारे या टाइपचे एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहे. हे 2 मार्क किंवा 3 मार्क्सला विचारतात. याला एक्झाम्पल नंबर 4. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. यामध्ये पण आता गिवन इन्फॉर्मेशन हियर गिवन काय म्हटलेले, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आहे. पी डॉट एम डॉट एफ म्हणजे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. हा शॉर्ट फॉर्म यूज केला जातो. आरव्ही म्हणजे रॅन्डम व्हेरिएबल, रॅन्डम व्हेरिएबलसाठी आरव्ही यूज केला जातो. रॅन्डम व्हेरिएबल एक्स यूज केलेला आहे. एक फंक्शन डिफाईन केलेलं आहे पहा, हे फंक्शन आहे. काय फंक्शन आहे? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 4x है ना. हे कॉम्बिनेशनचं सिम्बॉल आहे. 5/9 रेज टू एक्स आणि 4/9 रेज टू 4 - x. हे कधी यूज करायचं? x ची व्हॅल्यू 0, 1, 2, 3 आणि 4 असेल त्या केसमध्ये. नंतर सेकंड फंक्शन डिफाईन केलेलं 0. हे कशासाठी यूज करायचं? जर ह्या व्हॅल्यू नसेल त्या केसमध्ये, म्हणजे अदरवाईज मध्ये 0 येतो. इज इक्वल टू 0. हे कधी यूज करणार? अदरवाईज म्हणजे ह्या व्हॅल्यू सोडून दुसऱ्या व्हॅल्यू असेल त्या केसमध्ये 0 यूज करायचा. आता पहा, हा जो काय 4x आहे, जे काय कॉम्बिनेशन आहे NCX, या नोटेशनसाठी सेकंड नोटेशन वापरतात.
हे नोटेशन वापरतात. इथे एन लिहितात आणि इथे एक्स लिहितात. या दोघांचं पण मिनिंग सेमच आहे. एन एक्स किंवा एन सी एक्स म्हणजे कॉम्बिनेशनचं नोटेशन आहे. यामध्ये हे जे काही सिम्बॉल आहे 4x तो 4cx आहे म्हणजे कॉम्बिनेशनसाठी यूज केला जातो. हे कम्पेअर करणार कंपेअरिंग विथ f of x इज इक्वल टू किंवा p of x इज इक्वल टू ncx p रेस टू x q रेस टू n मायनस x किंवा और f of x इज इक्वल टू या सिम्बॉलला लिहितात nx आणि हा p रेस टू x q रेस टू n मायनस x याबरोबर कम्पेअर करायचं. जर मी याबरोबर कम्पेअर केलं तर यामध्ये व्हॅल्यू येतात हिअर. हा जो काय ब्रॅकेट आहे इथे फर्स्ट व्हॅल्यू n राहते, सेकंड व्हॅल्यू x राहते. जर मी याबरोबर कम्पेअर केलं हा 4 आहे हा x आहे म्हणजे n ची व्हॅल्यू किती आहे 4 आहे म्हणजे n इज इक्वल टू 4 येतो. नंतर p चा पॉवर x आहे इथे पॉवर x आहे म्हणजे ही व्हॅल्यू कोणाची असणार आहे p ची व्हॅल्यू असणार आहे म्हणजे p इज इक्वल टू काय येणार आहे 5/9. सेकंड याच्यामध्ये पॉवर मध्ये n मायनस x आहे q चा पॉवर n मायनस x आहे इथे पॉवर 4 मायनस x आहे 4 मायनस x म्हणजे हा n मायनस x आहे n मायनस x आहे म्हणजे याचा बेस काय असणार आहे q असणार आहे कारण q चा पॉवर काय n मायनस x किंवा n मायनस x चा बेस काय आहे q म्हणजे यामध्ये q ची व्हॅल्यू काय येणार आहे q इज इक्वल टू येते 4/9. म्हणजे पहा दिलेले जे काय फंक्शन आहे ते आपण या फंक्शन बरोबर कम्पेअर करणार. यावरून p ची व्हॅल्यू q ची व्हॅल्यू n ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. n आलाय p आलाय आणि q व्हॅल्यू आलेली. n ची व्हॅल्यू 4 येते p ची व्हॅल्यू येते q ची व्हॅल्यू येते. आता पहा आपल्याला विचारले काय फाइंड आउट करायचंय फाइंड द e ऑफ x अँड व्हेरियन्स ऑफ x. मीन आणि व्हेरियन्स फाइंड आउट करायचा आहे. मीन साठी फॉर्म्युला राहतो n इंटू p, व्हेरियन्स साठी फॉर्म्युला राहतो npq. आता फर्स्ट फॉर्म्युला यूज करूया. युजिंग e of x is equal to np. Therefore e of x is equal to n ची व्हॅल्यू काय आहे 4 आहे p ची व्हॅल्यू 5/9 आहे म्हणजे 4 into 5/9. याला जर मी सिम्प्लिफाय केलं तर 4 into 5 20/9. नाउ दिस इज e of x. यामध्ये e ची व्हॅल्यू येते 20/9 येते. सेकंड फॉर्म्युला यूज करायचा आहे व्हेरियन्स. यूर युजिंग variance of x is equal to npq. Therefore variance of x is equal to n that is 4 p 5/9 into q ची value that is 4/9 means that is equals to 5 into 4 20 into 4 that is 80 divided by 9 into 9 that is 81. Now this is the variance of x. Now this is the variance of x. हे एक्झाम्पल 5 नंबरचं होतं. अजून एक एक्झाम्पल पाहूया 6 नंबरचं. नेक्स्ट एक्झाम्पल 6. यामध्ये गिवन इन्फॉर्मेशन हिअर गिवन x follows binomial distribution 10, 0.2. नंतर आपल्याला फाइंड आउट करायचे p ऑफ x इज इक्वल टू 1 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ 1 फाइंड आउट करायची आणि प्रोबॅबिलिटी ऑफ x इज ग्रेटर दॅन 1 फाइंड आउट करणार आहे. म्हणजे आपल्याला यामध्ये दोन व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. दिलेल्या नोटेशनवरून हिअर p ऑफ x इज इक्वल टू 1 फाइंड आउट करायचं आहे. नंतर p ऑफ x इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1 ही एक प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची. त्याला जर मी कम्पेअर केलं याचा मीनिंग x फॉलोज बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. फर्स्ट व्हॅल्यू ही n ची राहते, सेकंड व्हॅल्यू ही p ची राहते. मग n इज इक्वल टू काय येणार आहे हिअर n इज इक्वल टू 10 p इज इक्वल टू 0.2. n गिवन आहे p गिवन आहे. p वरून आपण q फाइंड आउट करू शकतो. q साठी फॉर्म्युला येतो 1 मायनस p. मग सुरुवातीला आपण q फाइंड आउट करूया. इथे मी डायरेक्ट फॉर्म्युला यूज केला तरी चालेल. युजिंग p प्लस q इज इक्वल टू 1. जर मी याला q साठी रिअरेंज केलं तर हा येतो 1 मायनस p. यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. q इज इक्वल टू 1 मायनस p. p मीन्स 0.2. देअरफॉर q इज इक्वल टू 0.8. हा येतो 0.8 म्हणजे q ची व्हॅल्यू येते 0.8. p गिवन आहे, p वरून q फाइंड आउट केलाय. आता p ऑफ x इज इक्वल टू 1 फाइंड आउट करायचं आहे म्हणजे आपल्याला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे प्रोबॅबिलिटी
फंक्शन किंवा प्रोबॅबिलिटी मास फंक्शन यूज करायचे. त्यासाठी आपल्याला एन ची व्हॅल्यू लागणार आहे, पी ची व्हॅल्यू लागणार आहे आणि क्यू ची व्हॅल्यू लागणार आहे. तर यामधला फर्स्ट पार्ट ए पी ऑफ एक्स. आता यामध्ये आपण फॉर्म्युला यूज करणार आहे. हिअर युजिंग बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन formula is p of x is equal to x ncx p raised to x q raised to n minus x. आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. यामध्ये x ची पॉसिबिलिटी राहते 0 1 2 अप टू n पर्यंत. सपोज मी याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. हे जे काय इक्वेशन 1 आहे हे आपल्याला 2 टाइम्स यूज करायचे. एकदा 1 साठी आणि एकदा 1 आणि 1 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू साठी यूज करायचे. त्यामधला ए पार्ट सपोज p of x is equal to 1. Here from equation 1 या 1 मध्ये पुट करायचे. इथे x ची व्हॅल्यू 1 आहे, यामध्ये पुट करा. p of या x ची व्हॅल्यू 1 येईल. x is equal to 1. इथं n पुट करायचं. n ची व्हॅल्यू किती? n ची व्हॅल्यू 10 आहे. c x ची व्हॅल्यू 1 आहे, x ची व्हॅल्यू 1 आहे. p ची व्हॅल्यू 0.2 आहे. त्याचा पॉवर x म्हणजे 1. नंतर q ची व्हॅल्यू 0.8 आहे, 0.8. त्याचा पॉवर n मायनस x, n ची व्हॅल्यू 10 मायनस x दॅट इज द 1. तर 10c1 ची व्हॅल्यू ही 10 येते. आता बघा कॉम्बिनेशन मध्ये काही शॉर्टकट आहे. जर nc1 असेल तर त्याची व्हॅल्यू n येते. इथे वाटलं तर फॉर्म्युला लिहितो मी. nc1 असेल तर ही व्हॅल्यू येते n. यामध्ये 10c1 आहे, मग इथं n इज इक्वल टू 10 आहे, मग याची व्हॅल्यू 10 येणार आहे. इंटू 0.2 चा पॉवर 1 0.2 येतो, इंटू 0.8 त्याचा पॉवर 10 मायनस 1 म्हणजे 9 येणार आहे. या दोघांना जर मी सिम्प्लिफाय केलं 10 इंटू 0.2 म्हणजे हा 2 येतो. 2 इंटू 0.8 रेज टू 9. नाव दिस इज p ऑफ x इज इक्वल टू 1. येते 1 ची प्रोबॅबिलिटी. If x is equal to 1 then p of x is equal to 2 into 0.8 raised to 9. आता हा 0.8 raised to 9 सॉल्व नाही केला तरी चालेल, कारण हा थोडासा स्मॉल नंबर येतो. स्मॉल नंबर येत असेल तर आपण एकदम स्मॉल नंबर असेल किंवा एकदम लार्ज नंबर असेल तर त्याला आहे त्याच फॉर्मॅटमध्ये ठेवा, म्हणजे 0.8 raised to 9. नाउ दिस इज द फर्स्ट पार्ट. p of x is equal to 1. आपण इक्वेशन नंबर 1 यूज केले. सेम आपल्याला x is greater than 1 साठी पण यूज करता येईल. बी पार्ट Here B, p of x is greater than equals to 1. याचा अर्थ आहे p of x is equal to 1, p of x is equal to 2 up to p of x is equal to n. n म्हणजे 10, म्हणजे p of 10 पर्यंत आपल्याला सिम्प्लिफाय करायचे. p of x is equal to 1, x is equal to 2, x is equal to 3 up to 10 पर्यंत आपल्याला जायचंय, कारण n ची व्हॅल्यू मॅक्झिमम व्हॅल्यू 10 आहे, मग आपण 10 पर्यंत जाणार. परंतु यामध्ये भरपूर कॅल्क्युलेशन आहे. हे कॅल्क्युलेशनला जर आपल्याला शॉर्टकट यूज करायचा असेल तर याचा कॉम्प्लिमेंट यूज करावा लागणार आहे. आता ह्या ज्या काही एक्सच्या व्हॅल्यू राहतात 0 to n, ह्या सगळ्यांची प्रोबॅबिलिटी जर मी ऍड केली तर ती 1 येते. 0 to n असेल किंवा 0 to 10 आहे. आता यामध्ये n ची व्हॅल्यू 10 आहे, मग 0 to 10 या सगळ्यांची प्रोबॅबिलिटी जर मी ऍड केली तर ती किती येते? 1 येते. मग त्या कॉम्प्लिमेंटचा यूज करून आपण हे कॅल्क्युलेशन रिड्यूस करू शकतो. आता आपल्याला पाहिजे 1 to 3 अप टू 10 पर्यंत प्रोबॅबिलिटी, म्हणजे यामध्ये सगळ्यांची प्रोबॅबिलिटी राहते ही 1. 0 to n पर्यंतची प्रोबॅबिलिटी राहते 1. त्यामध्ये आपल्याला कोणते व्हॅल्यू नकोय? 0 आणि 1, 0 ची प्रोबॅबिलिटी नकोय, म्हणजे 1 मायनस p ऑफ 0 करणार. 1 मायनस p ऑफ 0 दिले 1 मधून जर मी प्रोबॅबिलिटी ऑफ 0 जर मी सबट्रॅक्ट केली तर ती प्रोबॅबिलिटी कोणाची राहणार आहे? पहा 0 to n पर्यंत सगळ्यांची प्रोबॅबिलिटी 1 राहते. त्यामध्ये जर मी 0 ची कट केली तर त्यामध्ये प्रोबॅबिलिटी राहते 1 to अप टू n पर्यंत. मग आपल्याला इथे म्हटलेलं आहे p ऑफ x इज ग्रेटर दॅन 1. ग्रेटर दॅन 1 म्हणजे 1 to 10 नंबर. 1 to 10 नंबरची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड आउट करायची. मग या केसमध्ये आपण कॉम्प्लिमेंट यूज करतोय. कॉम्प्लिमेंट हा 1 मायनस p ऑफ 0, म्हणजे 1 मधून जर मी प्रोबॅबिलिटी ऑफ 0 सबट्रॅक्ट केली तर त्यामध्ये प्रोबॅबिलिटी राहते ही 1 2 3 अप टू 10 पर्यंतची. आता यामध्ये हा 1 ॲज इट इज राहणार आहे. या p ऑफ 0 आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू 0 पुट करायची. परत इक्वेशन 1 मध्ये पुट करणार. फ्रॉम इक्वेशन 1 जिथे जिथे x आहे तिथे 0 पुट करायचा, बाकी np व्हॅल्यू
त्या ॲज इट इज यूज करायच्या. जर मी पी ऑफ 0 म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय, इथे एनची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे, एनची व्हॅल्यू 10 आहे, सी एक्सची व्हॅल्यू 0 आहे, हे या इक्वेशन मध्ये पुट करायचे. पीची व्हॅल्यू किती 0.2 त्याचा पॉवर 0 येईल. क्यूची व्हॅल्यू किती आहे 0.8 त्याचा पॉवर किती येणार आहे 10 - 0 n - x x इज इक्वल टू 0. परत त्याला सिम्प्लिफाय केलं तर 1 - 10 सी 0 ची व्हॅल्यू 1 येते. 0.2 चा पॉवर 0 केला तर तो पण 1 येतो आणि 0.8 चा पॉवर 10 येणार आहे. परत याला सिम्प्लिफाय केलं तर आहे तो 1 - 0.8 रेज टू 10. ही झाली प्रोबॅबिलिटी ऑफ x इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1. दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन. हा पण एकदम स्मॉल नंबर येणार आहे त्यामुळे तो सिम्प्लिफाय करायचा नाही, त्याला ॲज इट इज ठेवूया, पॉवर फॉर्मॅटमध्येच ठेवूया. Now this is the second and this is the first one. अशा प्रकारे आपण दिलेल्या x ची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करू शकते. आता यामध्ये x ची व्हॅल्यू 0 होती, x ची व्हॅल्यू 1 होती. पहा x इज इक्वल टू 1 असेल तर हा फॉर्म्युला x इज इक्वल टू 1 साठी यूज करायचा. त्यामध्ये n ची व्हॅल्यू पुट करायची, p ची व्हॅल्यू पुट करायची, q ची व्हॅल्यू पुट करायची, x गिवन राहतो. त्यावरून p ऑफ x इज इक्वल टू 1 हा येतो 2 × 0.8 रेज टू 9. सिमिलरली पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1 आहे. यामध्ये भरपूर कॅल्क्युलेशन आहे, 1 to 10 नंबरचं कॅल्क्युलेशन राहणार आहे. त्यामुळे या केसमध्ये आपण कॉम्प्लिमेंट यूज करतोय. कॉम्प्लिमेंट यूज केल्यानंतर हे जे काय आपलं कॅल्क्युलेशन आहे हे रिड्यूस होणार आहे. आपल्याला एकच कॅल्क्युलेशन करायचं आहे. एवढे कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा मी त्याचा कॉम्प्लिमेंट यूज करतो 1 - p ऑफ 0. म्हणजे 1 मधून जर मी 0 ची प्रोबॅबिलिटी सबट्रॅक्ट केली तर ती प्रोबॅबिलिटी राहणार आहे 1 to 10 नंबरची. या केसमध्ये मग p ऑफ 0 साठी इक्वेशन 1 यूज केलेले आहे. मग इथे आपण म्हणू शकतो बाय युजिंग इक्वेशन 1 बाय 1 इक्वेशन 1 यूज केले. 1 मध्ये 1 इक्वेशन यूज करा, सिम्प्लिफाय करा. नाउ दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन. पहा अशा प्रकारे आपण टाइप 1 चे एक्झाम्पल बघितलेले आहे. याच टाइपचे तुम्हाला एक तरी एक्झाम्पल येणाऱ्या बोर्ड परीक्षेत सापडणार आहे. ते 2 मार्कचा असेल किंवा 3 मार्कचा असणार आहे.